नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण आयत ज्याला इंग्लिशमध्ये रेक्टँगल म्हणतात आणि घन आयत ज्याला रेक्टँग्युलर प्रिझम म्हणतात, तसंच घन ज्याला इंग्लिशमध्ये क्यूब म्हणतात, यांचे क्षेत्रफळ आणि घनफळ समजून घेणार आहोत। आपण सुरुवातीला आयत समजून घेऊ आणि त्यानंतर त्याची परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळाचे प्रकार हे सर्व शिकणार आहोत। त्यानंतर त्या संकल्पना घनासाठी कशा लागू होतात ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत। तर आयताला सुरुवात करण्याआधी आपल्या मनात प्रश्न येत असेल की आयत म्हणजे नेमकं काय? तर आयत हा एक चतुर्भुज आहे ज्याला 4 भुजा आहेत, ज्याच्या समोरासमोरच्या ज्या बाजू असतात त्या समान लांबीच्या असतात आणि प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो। म्हणजे जर तुम्ही एका वहीत एक लांबट चौकोन काढला तर ते बहुतेक तो आयतच असणार आहे। तुमच्या वर्गाची भिंत, टेबल, वहीचं पान हे सगळं आयताच्या आकाराचेच असतात। तर चला पाहूया या आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ आपण कसं काढू शकतो। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की परिमिती म्हणजे नेमकी काय असणार आहे? तुम्ही कधी मैदानाभोवती फिरला आहात का? किंवा तुमच्या वर्गाच्या भिंतीभोवती तुम्ही चालत आहात का? जर तुम्ही एखाद्या आकृतीच्या कडेकडेने फिरत असणार आहात तर तुम्ही परिमिती मोजत आहात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे। मग परिमितीची जी मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे ती जर पाहायला गेलं तर परिमिती म्हणजे कोणत्याही बंद आकृतीच्या सर्व बाजूंची एकूण लांबी। आता आपण आयताची परिमिती पाहूया। तुम्हाला मी आत्ताच बोललो की आयताच्या समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या समान असतात। आपण जसं आडवी बाजू कन्सिडर केली, तिला लांबी म्हटलं, तिच्या समोरची सुद्धा ती लांबी येणार आहे। आणि जी उभी बाजू आपण कन्सिडर केली ती आपण रुंदी म्हटलं तर तिच्या समोरची बाजू सुद्धा रुंदी येणार आहे। मग अशा वेळेस जर तुम्हाला परिमिती मोजायची असेल तर लांबी आणि रुंदी यांची तुम्हाला बेरीज करावी लागेल। मग परिमिती काढताना तुम्ही काय करणार? हे सर्व जे लांबी आणि रुंदी तुम्हाला दिसतंय ते या सर्वांची तुम्ही बेरीज करणार आहात। तर लांबी प्लस रुंदी याचं जर तुम्ही गणित केलं तर तुम्हाला परिमिती भेटणार आहे। याला अजून सिम्प्लिफाईड वेने जर आपण लिहायला गेलं तो 2 वेळेस लांबी आणि 2 वेळेस रुंदी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला परिमिती ही भेटणार आहे। आणि परिमितीचं सूत्र भेटतं 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी। लांबीला आपण L या लेटरने डिनोट करतो आणि रुंदीला आपण B या लेटरने डिनोट करतो। जास्त सिम्प्लिफिकेशनसाठी मी तुम्हाला इथं फक्त लांबी आणि रुंदी लिहून दिलेला आहे। मग आता पुढचा जो आपला पॉईंट येणार आहे ते म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, तुम्ही कधी वहीचं पान, टेबल किंवा मैदान पाहिलंय का? तर त्यातला जो आतला भाग आहे तो किती मोठा आहे हे समजण्यासाठी आपण क्षेत्रफळ हे मोजत असतो। तर नेमकं क्षेत्रफळ म्हणजे काय? तर क्षेत्रफळ म्हणजे कोणत्याही बंद आकृतीचा आतला जो भाग आहे त्याला आपण क्षेत्रफळ म्हणत असतो। किंवा एखाद्या आकृतीने किती जागा व्यापली आहे हे क्षेत्रफळ सांगत असते। तर या क्षेत्रफळाचा उपयोग तुम्ही डेली लाईफमध्ये सुद्धा करत असतात। जर तुम्हाला घरात फरशी बसवायची असेल तर तुम्हाला क्षेत्रफळ मोजावं लागतं। जर तुम्हाला पुस्तकाचं कव्हर लावायचं असेल तर तुम्ही तेव्हा क्षेत्रफळ मोजत असतात। आता आपण आयताकडे जाऊया की आयताचे क्षेत्रफळ आपण कशा पद्धतीने मोजू शकतो। तर आयताचा जो आतला भाग जर तुम्हाला मोजायचा असेल तर आयताला तुम्हाला 2 गोष्टी दिसतील, एक म्हणजे तुमची लांबी आणि एक म्हणजे तुमची रुंदी। या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला, लांबी आणि रुंदीचा जर गुणाकार केला तर तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ हे भेटणार आहे। तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र असेल लांबी गुणिले रुंदी। तर आता आपण पाहूया घनफळ म्हणजे नेमकं काय। तर मित्रांनो, तुम्ही कधी भरलेली पाण्याची बादली पाहिलेली, दुधाचा डबा किंवा विटा पाहिलेल्या आहेत? तर त्यांच्या आत किती जागा भरू शकते हे समजण्यासाठी तुम्ही घनफळ हे मोजत असतात। डेली लाईफमध्ये तुम्ही घनफळाचं एक्झाम्पल सुद्धा वापरत असतात। एखाद्या पाण्याच्या बाटलीत किती पाणी मावतं हे तुम्हाला कोण सांगणार आहे? तर तुम्हाला घनफळ सांगणार आहे। एखाद्या खोलीमध्ये किती हवा भरलेली आहे हे तुम्हाला कोण सांगणार आहे? हे सुद्धा तुम्हाला घनफळच सांगणार आहे। किंवा एखादा डबा किंवा पेटीमध्ये किती वस्तू ठेवता येतील हे सुद्धा घनफळावरून कॅल्क्युलेट हे करावे लागणार आहे। तर घनफळ म्हणजे कोणत्याही त्रिमितीय म्हणजे 3D वस्तूमध्ये किती जागा भरू शकते ही मोजणारी जी मात्रा असणार आहे ते म्हणजे तुमचं घनफळ येणार आहे। मग आता आपण आयताचे जे घनफळ आहे ते कशा पद्धतीने बनत असते ते आपण पाहूया। मित्रांनो, आता आपण आयत पाहिला। आयतला काय काय होतं? एक लांबी होती आणि एक रुंदी होती। त्याला 2 डायमेन्शन होते, म्हणून आयत ही एक 2D फिगर आहे। जर या आयताला जर आपण उंची दिली, उंची देणं म्हणजे या आयतावर एक अशा पद्धतीने लेयर ठेवून आपण त्याची उंची वाढवली तर आयताला 3रं डायमेन्शन भेटतं, ते म्हणजे त्याची उंची। आणि आयत हा 3 डायमेन्शन बनतो।
जेव्हा आयत हा 3 डायमेन्शन बनतो तेव्हा आपण त्याला रेक्टँग्युलर प्रिझम असा म्हणत असतो। एकदम सिंपल डेली लाईफचं एक्झाम्पल पाहूया। एक वहीचं पान आहे, त्या वहीच्या पानावर आपण दुसरं पान ठेवलं, तिसरं पान ठेवलं, अशा पद्धतीने 200 पेजची आपण वही केली तर जे वहीचं पान होतं ते 2 डायमेन्शन होतं आणि जी तुमची वही बनत होती ती तुमची 3 डायमेन्शन बनत होती। तुम्ही वहीला रेक्टँग्युलर प्रिझम सुद्धा म्हणू शकतात। तर अशा पद्धतीने 2D पासून 3D फिगर हे बनत असतात। जेव्हा तुम्ही 2D फिगरला म्हणजे 2 डायमेन्शन असणारे फिगरला हाईट देत गेले तर ती तुमची 3D फिगर ही बनत असते। मग या आयताकृती ठोकळ्याचं ज्याला रेक्टँग्युलर प्रिझम म्हणतात त्याचा जर तुम्हाला आकारमान काढायचा असेल तर या तिघी डायमेन्शनचे म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची या तिघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला आकारमान भेटणार आहे। म्हणजे आकारमानाचं सूत्र भेटेल लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। लांबीला आपण L या लेटरने डिनोट करतो, रुंदीला आपण B या लेटरने डिनोट करतो आणि उंचीसाठी आपण वापरणार आहोत H हे लेटर, H फॉर हाईट, म्हणून आपण H हे लेटर इथं वापरणार आहोत। तर आकारमानाचं सूत्र होतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। आता आपण रेक्टँग्युलर प्रिझम जे आहे त्याचं वक्रपृष्ठफळ नेमकं काय असतं त्याबद्दल बोलूया। रेक्टँग्युलर प्रिझमचं वक्रपृष्ठफळ एक्सप्लेन करण्याआधी मी तुम्हाला एक कंडिशन देतो। समजा तुम्ही एखाद्या रूममध्ये आहात, एखाद्या खोलीमध्ये आहात आणि त्या रूमला तुम्हाला कलरिंग करायचे आहे। तर कलरिंग करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करतो? त्या खोलीला 4 भिंती आहेत ज्या तुम्हाला दिसत आहेत। तुम्ही कधीच कलर करताना फ्लोरिंगला कलर करत नाही, ज्या फ्लोरिंग आहे तिला कलर करणं सोडून देतात। तसंच तुमची जी छत आहे तिला सुद्धा तुम्ही कलर करत नाही, तुम्ही कलर करत असताना फक्त भिंतींना कलर करतात। तर अशा वेळेस वक्रपृष्ठफळाची कन्सेप्ट ही तुम्हाला लक्षात घ्यावी लागते। तर वक्रपृष्ठफळ म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या रेक्टँग्युलर प्रिझमचा जर तुम्ही वरचा भाग सोडला आणि खालचा भाग सोडला तर ज्या हुब्या 4 बाजू तुम्हाला दिसत आहेत, हुब्या ज्या 4 साईड दिसत आहेत, तर त्याचं जे क्षेत्रफळ असतं ते तुमचं वक्रपृष्ठफळ असणार आहे। जसं तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच आहे, मी या बॉक्सचा वरचा भागही काढून घेतलेला आहे आणि खालचा भाग सुद्धा काढून घेतलेला आहे। मग या बॉक्सला अनफोल्ड केल्यानंतर तुम्हाला 4 आयत दिसत आहेत। पहिला जो आयत आहे ब्लू कलरने दिसतोय, दुसरा आयत रेड कलरने दिसतोय, तिसरा आयत हा येलो कलरने दिसतोय आणि जो चौथा आयत दिसत आहे तो टील कलरचा आहे। मग आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण आत्ताच फॉर्म्युला घेतलेला होता, त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, ज्या आडव्या बाजू आहेत आणि जी हुबी बाजू आहे तिचा गुणाकार करत होतो। मग याची आडवी जी बाजू असेल ती कशा पद्धतीने बनेल? तर तुम्हाला सर्व बाजूंची बेरीज ही करावी लागणार आहे। पहिली जी बाजू दिसते ती रुंदी आहे, दुसरी बाजूची जी आडवी बाजू आहे ती लांबी, त्याच्यानंतर तिसरा जो आयत आहे त्याची रुंदी दिसते आणि जो चौथी दिसत आहे त्याची लांबी आहे। मग या सर्वांची तुम्हाला बेरीज करावी लागेल। बेरीज केल्यानंतर रुंदी प्लस लांबी प्लस रुंदी प्लस लांबी अशा पद्धतीने तुम्हाला दिसते आणि या संपूर्ण याला उंचीने तुम्हाला गुणाकार करावी लागेल। मग अजून सिम्प्लिफाईड वेने गेलं तर रुंदी तुम्हाला 2 वेळेस दिसते आणि लांबी तुम्हाला 2 वेळेस दिसत आहे। तर मग मी या 2ला बाहेर काढून घेईल तर तुमचं जे वक्रपृष्ठफळाचं सूत्र बनेल ते म्हणजे 2 गुणिले लांबी आणि रुंदीची बेरीज आणि या सर्वाला उंचीने तुम्हाला गुणावं लागेल। तर अशा पद्धतीने तुम्ही वक्रपृष्ठफळ हे काढू शकतात। आता आपण या रेक्टँग्युलर प्रिझमचा एकूण पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय असतं त्याबद्दल डिस्कस करूया आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो। समजा तुमच्याकडे एक रेक्टँग्युलर प्रिझम शेपमध्ये एक पेटी आहे आणि तुम्हाला कोणी सांगितलं की या पेटीला कलर करा। मग सर्वात आधी तुम्ही सर्व बाजूंना कलर करणार आहात। तर सर्व बाजूला कलर करताना तुम्ही वरच्या भागाला सुद्धा कलर करणार आहात आणि खालच्या भागाला सुद्धा कलर करणार आहात, ते भाग तुम्ही सोडणार नाहीत। तर जे तुम्ही सर्व कलरिंग केली, सर्व भागांना जी कलरिंग केली त्याचा अर्थ आहे की तुम्ही एकूण पृष्ठफळावर कलरिंग केलेली आहे। रेक्टँग्युलर प्रिझमच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात राहू द्या, रेक्टँग्युलर प्रिझमला टोटल 6 बाजू असतात, ज्या आजूबाजूच्या असतात त्या 4 बाजू, नंतर वरचा भाग आणि खालचा भाग अशा मिळून तुम्हाला 6 बाजू या भेटणार आहेत। मग एकूण पृष्ठफळ कॅल्क्युलेट करताना तुम्ही काय करणार आहात, सर्व जेवढ्या बाजू आहेत त्या सर्वांचं क्षेत्रफळ हे काढणार आहात आणि जेव्हा सर्वांचे क्षेत्रफळ हे निघेल नंतर तुम्ही या सर्व क्षेत्रफळांची बेरीज करणार आहात। तर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय, मी पूर्ण बॉक्स अनफोल्ड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने 6 आयत भेटणार आहेत। वरती जे दिसत आहेत ते दोघे आयत म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग यांचं रिप्रेझेंटेशन आहे
मग वरचा भाग आणि खालचा भाग यांचा जर तुम्ही क्षेत्रफळ काढलं, आपण आत्ताच आयताच्या क्षेत्रफळाबद्दल बोललो होतो, तर वरच्या दोघी भागांचं क्षेत्रफळ येईल लांबी गुणिले रुंदी, आणि 2 आहेत म्हणून आपण लिहिलं 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर खालच्या भागांवर आपण येऊया. इथं तुम्हाला ब्लू कलरमध्ये आणि येलो कलरमध्ये रुंदी गुणिले उंची अशा पद्धतीने दिसत आहेत. म्हणजे हे दोघे आयत सेम आहेत आणि याचं क्षेत्रफळाचं सूत्र येणार आहे रुंदी गुणिले उंची, आणि 2 वेळेस दिलेले आहेत म्हणून 2 वेळेस रुंदी गुणिले उंची तुम्हाला करावी लागणार आहे. नंतर तिसऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की जो लाल बॉक्स आहे आणि टील कलरचा बॉक्स आहे त्यांचं जे क्षेत्रफळ आहे ते जवळपास समान आहे. तर त्यांचं क्षेत्रफळाचं सूत्र येईल लांबी गुणिले उंची, आणि ते 2 वेळेस आहे म्हणून लांबी गुणिले उंची याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि या सर्वांचे क्षेत्रफळ म्हणजे या सर्वांची आपण बेरीज करणार आहोत. तर एकूण पृष्ठफळाचे जे सूत्र येईल ती येणार आहे 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी प्लस 2 गुणिले रुंदी गुणिले उंची प्लस 2 गुणिले लांबी गुणिले उंची. थोडंसं तुम्हाला वाटेल की फॉर्म्युला अवघड आहे, परंतु थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला हा सुद्धा फॉर्म्युला इझी वाटेल. तर अशा पद्धतीने आपण जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत ते एकदा रिवाइज करू आणि आपण घनाकडे जाऊया. तर आयताकृती जो ठोकळा होता त्याच्या परिमितीचं सूत्र होतं 2 गुणिले L इंटू B, हा त्याचा फॉर्म्युला होता. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपण पाहिला लांबी गुणिले रुंदी, आकारमानाचा फॉर्म्युला आपण पाहिला लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, तसंच वक्रपृष्ठफळाचा फॉर्म्युला आपण पाहिला 2 कंसामध्ये रुंदी प्लस लांबी आणि या सर्वाला उंचीने आपण मल्टिप्लाय केलेलं होतं. आणि एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला आता आपणच पाहिला 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी प्लस 2 गुणिले रुंदी गुणिले उंची प्लस 2 गुणिले लांबी गुणिले उंची, हा एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला होता. आता आपण घनाकडे वळूया. घनामध्ये नेमकं काय असतं आणि घन आपण कशाला म्हणतो? तर तुम्ही सोंगट्यांचे पट पाहिलेले असतील, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डाईस म्हणतो. त्याचा जो आकार आहे तो घनाचा आकार आहे. याच्यामध्ये काय असतं, हा सुद्धा एक 3D शेप आहे, म्हणजे त्याला लांबी असणार आहे, रुंदी असणार आहे आणि उंचीसुद्धा असणार आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर लांबी रुंदी आणि उंची या तिघांची मापं जी असणार आहेत ती सारखी असणार आहेत. तर आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी आपण काय करतो, लांबी रुंदी आणि उंची याच्यासाठी ए हे लेटर मानून घेतो आणि तिघांची मापं सेम आहेत म्हणून आपण त्याच्यासाठी फक्त एक कॉमन लेटर ए हे वापरत असतो. मग कशा पद्धतीने त्याचे फॉर्म्युले बनतील, वरील फॉर्म्युल्यावरून आपल्याला खालचे फॉर्म्युले हे बनवायचे आहेत. मग आपला रेक्टँग्युलर प्रिझमचा पहिला फॉर्म्युला कोणता होता, तर तो होता परिमिती. परिमितीचा फॉर्म्युला होता 2 गुणिले लांबी प्लस रुंदी, हा त्याचा फॉर्म्युला होता. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर लांबी आणि रुंदी हे सेम आहेत, तर या फॉर्म्युल्यामध्ये मी लांबी आणि रुंदीच्या जागेवर ए आणि ए टाकला तर तुमचा जो परिमितीचा फॉर्म्युला होईल क्यूबचा तो बनेल तुमचा 4a. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला येईल तो म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत. क्षेत्रफळ कशा पद्धतीने आपण रेक्टँग्युलर प्रिझमचं काढत होतो ते म्हणजे लांबी गुणिले रुंदी. पुन्हा एकदा याच्यामध्ये तुम्ही लांबी आणि रुंदीच्या जागेवर ए हे लेटर टाका. ए लेटर टाकल्यानंतर तुम्हाला जे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला क्यूबसाठी भेटेल तो असेल a². त्यानंतर आपला तिसरा फॉर्म्युला येत होता तो म्हणजे आकारमानाचा. आकारमानामध्ये आपण लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची केलेली होती. पुन्हा एकदा क्यूबमध्ये लांबी रुंदी आणि उंची ह्या समान असतात, आपण त्याच्यासाठी ए हे लेटर वापरतो. जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये ए टाकलं तर तुम्हाला आकारमानाचं सूत्र भेटेल ते म्हणजे a³. त्याच्यानंतर जो चौथा फॉर्म्युला होता तो म्हणजे वक्रपृष्ठफळाच्या बाबतीत. वक्रपृष्ठफळामध्ये सुद्धा जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, वरील फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यूज टाकल्या तर तुम्हाला वक्रपृष्ठफळाचा जो फॉर्म्युला भेटेल तो म्हणजे 4 टाइम a². इथं एकदम सिंपल लॉजिक आहे. जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा नाही टाकलं तर तुम्ही जेव्हा अनफोल्ड करता तुम्हाला 4 समान एरिया असणारे काय भेटणार आहेत, 4 समान एरिया असणारे तुम्हाला चौकोन भेटणार आहेत. आणि या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला a² 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 अशा 4 वेळेस a² भेटणार आहेत. म्हणून वक्रपृष्ठफळ तुम्ही लिहू शकतात 4 टाइम a². जरी तुम्ही डायरेक्ट लॉजिक वापरलं तरीसुद्धा तुम्ही हे सॉल्व करू शकतात. त्याच्यानंतर क्यूबचा एकूण पृष्ठफळ जर कॅल्क्युलेट केलं तर सेम लॉजिकने तुम्हाला उत्तर जे भेटेल ते 6 टाइम a² भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपण क्यूब आणि रेक्टँग्युलर प्रिझम यांचे सर्व फॉर्म्युले हे पाठ केलेले आहेत. मग याचे जे न्यूमेरिकल आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तुम्ही एकदा हे फॉर्म्युले पाठ करा म्हणजे तुम्हाला जे लेक्चरमधले जे येणार आहेत
तुम्हाला जे लेक्चरमध्ये फॉर्म्युले पाहायला भेटतील ते सर्व याच्यावरूनच फॉर्म होणार आहेत आणि तुम्ही न्यूमेरिकल इझिली सॉल्व्ह करू शकता।